महायुतीनं विधानसभेसाठी शंखनाद केलाय। विधानसभा निवडणुकीची तारीख अजून जाहीर व्हायची आहे। महायुतीमध्ये सुद्धा 100 जागांचा फॉर्म्युला ठरल्याचं आता समोर आलंय। 50, 25 आणि 25 असा 100 जागांसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर येते। यामध्ये मोठा भाऊ अर्थातच भाजप असणार आहे। भाजपच्या 50 तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी 25 जागा असतील। जागा वाटपाचा निर्णय महिना अखेर जाहीर करण्यावर महायुतीनं भर दिलाय। तर 100 जागा जाहीर होताच महायुतीचा प्रचाराचा प्रत्यक्ष धडाका सुरू होणार आहे। आता पुढची एक मोठी बातमी। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मुंबईतील 7 जागांवर दावा करण्यात आलेला आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईतील 36 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 7 जागा मिळाल्या अशी मागणी त्यांनी केलेली आहे। अंधेरी पश्चिम, वर्सोवा, अणुशक्तीनगर, दहिसर, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम अशा 7 जागांची मागणी एनसीपी कडून करण्यात आलेली आहे। मोठी घडामोड आपण पाहतोय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मुंबईतील 7 जागांवर दावा करण्यात आलेला आहे। विधानसभा निवडणुकीत मुंबईतील 36 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 7 जागा मिळाव्यात अशी मागणी एनसीपी कडून करण्यात आली आहे। त्यामध्ये अंधेरी पश्चिम, वर्सोवा, अणुशक्तीनगर, दहिसर, घाटकोपर पूर्व आणि घाटकोपर पश्चिम अशा 7 जागांची मागणी एनसीपीने केलेली आहे। लोकसभेच्या कामगिरीवर मुंबईतल्या जागांवर एनसीपी कडून हा दावा करण्यात आलेला आहे।